नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज हे भरलेले आहे, तर मित्रांनो संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला महावितरणकडून एक MK-ID किंवा MT-ID त्याला आपण लाभार्थी क्रमांक म्हणू किंवा बेनिफिशरी ID म्हणू. तर हा आपणास आपल्या मोबाईलद्वारे SMS द्वारे हा प्राप्त होतो किंवा आपण अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला त्याची जी काही रिसिप्ट असते त्याच्यावर सुद्धा आपला MK-ID आपले नाव हे असते. तर ही रिसिप्ट आपल्याकडून कधी-कधी काय होतं, की रिसिप्ट हरते, तुटते, फाटते किंवा आपल्या मोबाईलवर आलेला जो काही SMS आहे, हा SMS आपल्याकडून डिलीट होऊन जातो. तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला आपला बेनिफिशरी ID असल्याशिवाय आपल्याला या वेबसाईटवर आपल्या अर्जाचे स्टेटस हे चेक करता येत नाही. तर त्यासाठी आपल्यास बेनिफिशरी ID असणे हे गरजेचे आहे. तर मित्रांनो पोर्टलवर आपण जर पाहिलं तर यामध्ये आपणास कुठेही तशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये पाहायला मिळणार नाही. जसे की आपण आपला आधार नंबर टाकून आपला बेनिफिशरी ID यामध्ये शोधू शकतो. तर मित्रांनो आपला बेनिफिशरी ID प्राप्त करून घेण्यासाठी आपणास मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचे आहे. येथे आल्याच्या नंतर येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये अप्लाय या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो आपण म्हणतात की हा नोंदणी फॉर्म आहे, यामध्ये शेतकऱ्याची नवीन नोंदणीही होते, परंतु मित्रांनो तसे नाही. तर येथेच आपणास आपला जो काही बेनिफिशरी ID आहे, लाभार्थी क्रमांक आहे, हा लाभार्थी क्रमांक येथे मिळणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणास येथे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील तर यामध्ये आपणास खाली यायचे आहे आणि येथे आपणास पाहू शकतात हे ऑप्शन येथे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर. तर येथे आल्याच्या नंतर ह्या जो काही सिम्बॉल आहे हा आपण येथे पाहू शकतात की येथे महावितरणकडून SMS पाठवण्यासाठी जमीन मालकाचा मोबाईल क्रमांक वापरला जाईल. तर मित्रांनो आपणास काय करायचे आहे, या बॉक्समध्ये आपण फॉर्म भरता वेळेस जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. तर मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर आपणास बाजूला साईडला येथे क्लिक करायचे आहे. बाजूला क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की एका सेकंदामध्येच अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्यासमोर ओपन होईल. तर आपण येथे पाहू शकतात की हा मोबाईल आधीच नोंदणीकृत आहे. लाभार्थी ID क्रमांक तर येथे MK जो काही आपला लाभार्थी क्रमांक असेल तो आपणास यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा जो काही लाभार्थी ID आहे आपला, हे आपण यामध्ये नोट डाऊन करून घेऊ शकतात किंवा याचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे फक्त आपणास काय करायचे आहे, येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि साईडला क्लिक करायचे आहे. आपला लाभार्थी ID क्रमांक येथे शो होणार आहे. तर मित्रांनो सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात. त्यासाठी आपणास महाडिस्कॉमची जी काही वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची, याच्यावर यायचं आहे. तिथे आल्याच्या नंतर बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये अप्लाय या बटनावर क्लिक करायचे आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि तिथे लगेच आपला जो काही MK-ID असेल, MT-ID असेल, हा तिथे आपणास दाखवला जाईल. तर अशा पद्धतीने आपला लाभार्थी क्रमांक आपण यामध्ये काढू शकता.